हा ओके, शिकवणं तर होत राहीन. आज आपण शिकवणार नाहीये, बट का मग व्हिडिओ बनवायचा अर्थच काय? बिंडो कायुष. हे बघा, असंच तुम्ही विचार करत असाल ना की व्हिडिओ बनवू का लागलो मी, तर मी विचार केला की मजा नाही लागली यार दररोज दररोज लेक्चर घ्यायला. तर आपण आता काय करणार आहे की हे बघा, तुम्हाला एक लेटेस्ट न्यूज सांगतो. आता 6th स्टँडर्ड आणि सेकंड थर्ड, ओके, सेकंड थर्डचे काय केलंय, सिलेबस त्यांचा चेंज झालेला आहे. आता त्यांच्या सिलेबसमध्ये काही नव्या गोष्टी आहे. आता हे फक्त दुसरी तिसरी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे व्हिडिओ, तुमच्यासाठी पण आहे की त्यांच्या ह्याच्यामध्ये सर्वातून जास्त ऍक्टिव्हिटीज ऍड केल्या. जर तुम्ही आता त्यांचे बुक्स बघशाल, मी आजच बघितले पोरांचे, तर ऍक्टिव्हिटीज ऍड केलेल्या आहे. आणि का? हे बघा, जसं की आपण सर्वातून पहिले सुरुवातच आपल्या टेक्निक्सच्या व्हिडिओपासून केली, की माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही अभ्यासाला टेक्निक्सच्या मदतीने करशाल, तर कोणता पण अभ्यास तुमच्या डोक्यातून जाणार नाही, बरोबर? आणि त्या टेक्निक काय काम करता? ऍक्टिव्हिटीजचं काम करता. ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्या टेक्निक्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सांगितल्या होत्या मी, बरोबर? आणि अजून एक फॅक्टर आहे, प्रॅक्टिकल. ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे ते प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती होईल की ठीक आहे, मी हे शिकू लागलो, याचं ऍप्लिकेशन कुठं करणार आहे, काय करणार आहे. जर तुम्ही हे म्हणून शिकशाल ना, तर त्याचा फायदा होईल. लाईक आता ठीक आहे, एखादा विद्यार्थी कॉमर्स करतोय, त्याला माहितीच नाही कॉमर्समध्ये तो नाही का नुसतं रटू लागला, ठीक आहे, अभ्यास करू लागला, बट ऍक्च्युअली मध्ये हे कुठं काम येणार आहे ते नॉलेज जर आपण समजून घेतलं तर आपला माइंड अजून ऍक्टिव्हली त्याला कॅच करतो. सेम इकडं पण आहे. तर मग 6वीचा सेकंडचा आणि थर्डचा सिलेबस बदलला, पुढच्या वर्षी 9thचा पण बदलणार आहे, 8thचा पण बदलणार आहे, म्हणजे हळूहळू करून टप्प्याटप्प्याने 10वीचा जो आहे सिलेबस तो पुढच्या वर्षी नाही बदलणार. माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्या चॅनलला एका लिमिट पर्यंत पुस्तक, हे बघा, पुस्तक तुमची लिमिट नाही. तुमचं हे बघा, पुस्तक हे झाकांसारखं आहे आणि हे मार्कर तुमचा दिमाग आहे. तुम्ही त्याला बंदच ठेवलं पुस्तकाच्या नॉलेजनी, तर ऍक्च्युली मध्ये प्रॅक्टिकल कुठं होणार आहे, काय होणार आहे, तुमची लिमिटच संपली, काही युजच नाही तुमच्या डोक्याचा. बट तुम्ही बाहेरचं प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं, ऍक्टिव्हिटीज केल्या, तर तुमचा दिमाग पुस्तकाच्या बाहेरचं पण शिकतो. आणि तेव्हा तुमचा माइंड जे करतो ना, तर ते तुम्ही असं बनशाल ना, तुम्ही फक्त ट्रस्ट करा. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं हे अजून एक कारण आहे की मला एकदा सांगायचं की आता आपल्या चॅनलवर फक्त पुस्तकातलेच नाही तर बाकीच्या ऍक्टिव्हिटीजचे पण व्हिडिओ येईल. ऍक्टिव्हिटीजचे म्हटलं की प्रॅक्टिकली नाही का आपण कोणत्या गोष्टी कसं आहे, आपलं माइंड कसं काम करतं आणि त्याला मदत करण्यासाठी आपण कसं अजून इमोशनली स्ट्रॉंग होऊ शकतो, किंवा बाहेरचे पण फॅक्टर आपण बोलणार आहे, नाही फक्त पुस्तकापर्यंत. तुम्ही इमॅजिन करा ना की कोइन्सिडेंटली 6th स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्डचा पण सिलेबस बदललेला आहे. कारण की त्यांना आता आपलं जे एज्युकेशन सिस्टम आहे ना डेव्हलप होऊ लागलं, तर पोरांना काऊन तिथपर्यंतच ठेवायचं, पोरांना पण अजून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, अवघड नाहीये ते, फक्त ऍक्टिव्हिटीज ऍड केलेल्या आहे, जेणेकरून पोरांना ना नव्या गोष्टी शिकायचा चान्स भेटेल. तर मग आपण पण आपल्या चॅनलला, आपल्या पेजला पुढच्या गोष्टी शिकण्यासाठी हे करतोय. तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरच्या पण गोष्टी कळणं गरजेचं आहे. मला एवढं तर माहिती की ह्या गोष्टी कळाल्या ना, नीटच्या एक्झाम मध्ये, MPSC UPSCच्या एक्झाम मध्ये फेल होणारा स्टुडंट जो आपले हे व्हिडिओ बघतोय तो ऍटलिस्ट सुसाईड तर नाही करणार. कारण की तुमचा माइंड असा ट्रेन करणार आहे आपण की त्याच्याकडे एक सोडून सगळे ऑप्शन्स राहील. आणि तुमची टाइम मॅनेजमेंट स्किल आपण तेवढी इम्प्रूव्ह करणार आहे, ना की फक्त टाइम मॅनेजमेंट स्किल. तुम्हाला माहिती आहे पहिले ना आपल्या इकडं गुरुकुल राहायचे, तर त्या गुरुकुलमध्ये फक्त पोरांना वेद आणि शास्त्रच नव्हते, त्यांना बाकीचे फिजिकल अँड मेंटली ट्रेन करायचे.
आणि त्यांना इमोशनली एवढं स्ट्रॉंग बनवायचे की एखादा मुलगा 18च्या वयातच त्याची घर गृहस्थी सांभाळू शकत होता. इमॅजिन करा, एखादा 18च्या वयामध्ये घर कसं काय सांभाळू शकतो, किती प्रेशर राहतं, किती फॅमिली राहतं. तुम्ही आता 18च्या वयामध्ये नाही का, समजा एक विद्यार्थी बघाल तर तो घरी मस्त नेटफ्लिक्स वगैरे चिल करतो. आणि आजकालची जनरेशन तर खूप बिघडलेली आहे, जे की मला सांगायची गरजच नाही आहे. तर कुठं ना कुठं आपण त्या पूर्ण रूटशी एकच आहे की आपलं एज्युकेशन सिस्टीमला एका नव्या दिशेने घेऊन चाललो. बोलायला लई मोठ्या मोठ्या गप्पा वाटतात, बट सुरुवात छोट्यानेच होते असं माझं म्हणणं आहे. मी कधी इमॅजिन पण केलेलं नव्हतं की नाही का मी दररोज 10-12 मिनिटाचे व्हिडिओ बनवू शकल, एवढं बोलू शकल. मी सुरुवात फक्त 20-30 मिनिटाच्या व्हिडिओनी केलते आणि मी त्याच्यामध्ये पण अडकत होतो. हालाकी तो स्क्रिप्टचा व्हिडिओ होता तरी अडकत होतो. आता तर विदाऊट स्क्रिप्ट मी हे तुमच्यासमोर रिप्रेझेंट केलेलं आहे आणि मला माहिती आहे की जे माझ्या मनामध्ये तुम्हाला इथपर्यंत समजलं की नाही समजलं, बट एक नवा एज्युकेशन सिस्टीमचा दौर सुरू होणार आहे आणि आपण पण त्याच्यामध्ये जुडणार आहे. आणि जर तुम्ही पण आपल्याला असं सपोर्ट केला, आपल्या चॅनलशी जुडले, तर तुम्हाला नव्या नव्या गोष्टी शिकायला भेटणार आहे. आणि जर तुम्ही आता सपोर्ट दाखवला तर तुमचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये येऊन जाईल. असं नाही मला तर ठीक आहे, मी काही सबस्क्राईबचे भीक नाही मागत आहे, बट मी जर सांगतोय तुम्हाला की आतापासून आपण एवढ्या गोष्टी शिकणार आहे.